आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरू नगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह। नमस्कार, मी आशिष जाधव। आजचा सवालमध्ये तुमचं स्वागत आहे। मुख्यमंत्र्यांनी थोड्याच वेळापूर्वी गरजू शेतकऱ्यांना जी कर्जमाफीची घोषणा केली त्यामध्ये पुन्हा सुधारणा केलेली आहे। 1 एप्रिल 2012 ची जी अट होती की त्या तारखेपासून पुढच्या थकबाकीदारांना ही कर्जमाफी दिली जाईल, ती अट आता शिथिल झालेली आहे, थोडी मागे गेलेली आहे। 2009 पासून जे थकीतदार शेतकरी आहेत त्यांना आता ही कर्जमाफी दिली जाणार आहे। तसंच नियमित कर्जफेड करणारे त्यातल्या त्यात चालू कर्जाची परतफेड करण्यासाठी 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। म्हणजे जी 30 जूनला संपली होती ती आता 31 जुलैपर्यंत करण्यात आलेली आहे। पण मग पुन्हा प्रश्न उपस्थित झाला आहे की गेल्या वर्षी 15 ऑगस्ट 2016 पर्यंत पीक कर्जाचं वाटप झालं होतं, मग ही जी मुदतवाढ दिलेली आहे ती 1 महिन्याचीच का दिली? 15 ऑगस्टपर्यंत देता आली नसती का, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी आज 1.5 लाखाच्या वर थकबाकीदार असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जी OTS योजना आहे तिला सुद्धा आपण मुदतवाढ देणार आहोत असं म्हटलेलं आहे। कारण का, तर जे 1.5 लाखाच्या वरचे थकीतदार आहेत ज्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे असं सरकार दावा करतंय, त्यांच्या OTS योजनेसाठी बँकांना पुढाकार घ्यायचा आहे। त्या फक्त जिल्हा बँका नाहीत, तर त्यामध्ये व्यापारी बँका, त्याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका सुद्धा आहेत, ग्रामीण बँका 2 आहेत। त्या सहकार्य राज्य सरकारला करतील का, हाही कळीचा प्रश्न आहे। प्रश्न अनेक आहेत, पण कर्जमाफीसाठी एक का पाऊल राज्य सरकार, मुख्यमंत्री स्वतः पुढे टाकतायत। मुख्यमंत्री तर ट्विटवरनं सुद्धा यादी जाहीर करतायत आणि त्यांनी यादी जाहीर करताच पुन्हा त्यांनी दिलेल्या आकडेवारीवरून घोळ झालेला आहे। मुख्यमंत्र्यांनी जी ट्विटवरनं यादी केली जाहीर, त्या यादीमध्ये 1.5 लाखापर्यंतचे जे थकीतदार कर्जमाफीदार शेतकरी आहेत त्यामध्ये मुंबईमध्ये शेतकरी कसे, असा प्रश्न उपस्थित केला गेला। हा वाद नाहक आहे, विनाकारण आहे, हे नंतर लक्षात आलेलं आहे, पण वाद झाला। यावरच आहे आपला आजचा सवाल। आपला आजचा सवाल बघा, 2009 पासून कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे का? या आपल्या आजच्या सवालमध्ये काही महत्त्वाचे मुद्दे दडलेले आहेत ज्यावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। मुद्दा क्रमांक 1 एप्रिल 2012 ची अट 2009 पर्यंत शिथिल केल्यानं कर्जमाफीची व्याप्ती वाढेल का? मुद्दा क्रमांक 2, चालू कर्जाच्या परतफेडीला 1 महिन्याचीच मुदत पुरेशी आहे का? मुद्दा क्रमांक 3, 1.5 लाखांची मर्यादा वाढवल्यास अधिकाधिक शेतकऱ्यांचा 7/12 कोरा होईल का? मुद्दा क्रमांक 4, थकीतदार शेतकऱ्यांना जे 1.5 लाखाच्या वरचे आहेत त्या थकीतदार शेतकऱ्यांना OTS ची मुदतवाढ देण्यास बँका सहकार्य करतील का? मुद्दा क्रमांक 5, शेवटचा मुद्दा, मुंबईतल्या कर्जमाफीदार शेतकऱ्यांवरून विनाकारण वाद होतोय का, की खरंच यामध्ये काही आहे ज्यावरती वाद झाला पाहिजे, असं काही आहे का? हे होते चर्चेचे मुद्दे। चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या पाहुण्यांची ओळख करून घेऊया। आपल्या स्टुडिओमध्ये आहेत भाजपचे नेते आणि नुकतंच राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी ज्यांची वर्णी मुख्यमंत्र्यांनी लावली ते पाशा पटेल। पाशा पटेल, तुमचं खरंच संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं अभिनंदन, कारण आम्ही सुद्धा ही मागणी केली होती की काहीतरी करा, पण पाशा पटेल यांचं पुनर्वसन झालं पाहिजे। खरं तर हे पुनर्वसन वगैरे नाही, तुम्ही नेहमीच सक्रिय असता, पण तुमचा यथोचित मान मुख्यमंत्र्यांनी राज्य कृषी मूल्य आयोगावर तुमची अध्यक्षपदी नेमणूक करून केला, त्याबद्दल मुख्यमंत्र्यांचंही आणि तुमचंही अभिनंदन। आपल्या सोबत बँकिंग तज्ज्ञ विश्वास उडगी आहेत, तसंच आपल्या स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत। गेल्या आठवडाभरापासून सचिन सावंत यांनी या मुद्द्यावरून कर्जमाफीच्या
मुंबईतून काँग्रेसचा किल्ला लढवला आणि पहिल्यांदा हे सांगितलं की आकडेवारीचा मोठा घोळ आहे, तो निस्तारला गेला पाहिजे, नाहीतर अनेक शेतकऱ्यांच्या बहुतेक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ शकतं. आज मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. पुन्हा आपल्यासोबत मुंबईहूनच आहेत श्रीकांत तराळ, जे एकेकाळचे शरद जोशी यांचे सहकारी, स्वामीनाथन आयोगाचे अभ्यासक आणि आज ते शेतीविषयक अभ्यासक म्हणून आपल्या चर्चेत सहभागी होणार आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. आपल्यासोबत राज्य सहकारी बँकेचे माजी संचालक वसंतराव शिंदे आज पुन्हा आलेले आहेत. त्यांच्याकडून अजून आपल्याला जो क्लिष्ट भाग आहे सरकारी आदेशांमधला, निर्णयांमधला, तो समजून घ्यायचा आहे. तसंच आपल्यासोबत सुकाणू समितीचे समन्वयक डॉक्टर अजित नवलेसुद्धा अहमदनगरवरनं आहेत. मी सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि चर्चेला सुरुवात करतो ती वसंतराव शिंदे यांच्यापासून. वसंतराव शिंदे, आज संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला, 1 एप्रिल 2012ची जी अट आहे कर्जमाफीची ती शिथिल केली आणि आणखीन मागे गेले, म्हणजे 2009 पासून केलेली आहे. खरंच त्यामुळं कर्जमाफीची व्याप्ती वाढेल का? अधिकाधिक गरजू शेतकऱ्यांना न्याय मिळेल का? कर्जमाफीची जी कट ऑफ डेट 1 एप्रिल 2012 जी होती ती 2009पर्यंत मागे नेण्याला जे मागच्या कर्जमाफीमध्ये अंतर्भूत झालेले जे शेतकरी यामध्ये येत नव्हते आणि त्यांना वेळोवेळी थकबाकी तरी दिसत नव्हते, त्यांना या कर्जमाफीच्या कक्षेत त्यांनी आणलेलं आहे. त्यामुळे साहजिकच याची व्याप्ती वाढणार आहे. पण यामध्ये दुसरा जो भाग आहे, 1 एप्रिल 2012 रोजी जी पूर्वीची जी पीक कर्ज होती जी थकीत होती 31 मार्च 2012ला, त्याचंही पुनर्गठन तत्कालीन काळी नाबार्डच्या परवानगीनं करण्यात आलेलं आहे. त्यामुळे हे प्रमाण फारसं जरी वाढलं नाही तरी निश्चितच काही शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यामध्ये दुसरा भाग पुढचा येतो असा की ही जी शेती कर्ज आहेत, तर शेती कर्जाच्या अनुषंगानं 2 भाग आपण करत असतो. एक भाग आहे सहकारी बँकामार्फत होणारा शेती कर्ज पुरवठा, पीक कर्ज पुरवठा, आणि दुसरा भाग आहे की यामध्ये राष्ट्रीयकृत खाजगी बँका आणि RRBs म्हणजे ग्रामीण बँका यांच्याकडे होणारा कर्ज पुरवठा. यामध्ये हा जो अध्यादेश आहे, हा जो GR आहे, या GRमध्ये सहकारी बँकाच्या अनुषंगानं काही सूचना आहेत. त्याच्यात क्वालिफिकेशन, डिस्क्वालिफिकेशन्स पात्र कर्जदाराच्या संदर्भात ठरवण्यात आलेले आहेत. परंतु जे कर्ज राष्ट्रीयकृत बँका किंवा RRBs किंवा खाजगी बँकांनी दिलेले आहेत, यामध्ये कोणत्या कर्जाचा अंतर्भाव आहे आणि या ज्या कर्जासाठी ज्या अटी लागू करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये ते येतात की नाही याची तपासणी होई तितकंच आवश्यक आहे. जोपर्यंत याची तपासणी होत नाही, आता ही तपासणी नुकतेच सहकार मंत्री महोदयांनी काही गोष्टी जाहीर केल्या. आम्ही ऑडिटरमार्फत तपासणी करणार आहोत. सहकार खात्याचे ऑडिटर फक्त जिल्हा सहकारी बँकाच्या मार्फत शेती पतसंस्थांना दिलेल्या कर्जाचंच फक्त ऑडिट करतील. परंतु या संदर्भामध्ये ज्या काही राष्ट्रीयकृत बँका आहेत, खाजगी बँका आहेत, यांच्या संदर्भातली जी तपासणी किंवा त्यांची जी माहिती ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त होणार आहे. अद्यापपर्यंत तरी या संदर्भातल्या सूचना संबंधित ब्रँचेसला, संबंधित बँकांना गेलेल्या नाहीत. त्या जोपर्यंत ही माहिती सहकार राज्य सरकारकडून, ज्याला आपण म्हणू की राज्य सरकारकडून आपण स्टेट लेवल बँकिंग कमिटीकडून आपल्याला उपलब्ध होत नाही, तोपर्यंत आपल्याला याची व्याप्ती वाढते की नाही या संदर्भातला निश्चित प्रमाण आपल्याला सांगता येणार नाही. ठीक आहे. आपल्यासोबत बँकिंग तज्ज्ञ विश्वास उटगी आहेत. सर, मुख्यमंत्र्यांनी सोमवारी रात्री एक यादी ट्विट केली की जे 1.5 लाखाच्या आतले शेतकरी आहेत, ज्यांचा 7/12 खऱ्या अर्थानं कोरा होणारा असा दावा खुद्द मुख्यमंत्री करतायत, त्यांची संख्या साधारणतः 36 लाख समथिंग आहे. ती यादी त्यांनी जाहीर केली आणि एकच घोळ उडाला. ती यादी त्यांच्याकडे कुठून आली तर ती SLBCकडनं आली, म्हणजे स्टेट लेवल बँकर्स कमिटीकडनं आलेली आहे. आता मुख्यमंत्र्यांकडे जर का 36 लाख कर्जमाफीदार शेतकऱ्यांचीच यादी आली असेल आणि मुख्यमंत्री म्हणत असतील की 89 लाख शेतकऱ्यांना
या कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे? कसं काय? याद्यांचा पण घोळ व्हायला लागला आहे. आता तर माहिती कॉल करणं चाललेलं आहे. कर्जमाफी तर फार दूर आहे. 2 जूनपासून आत्तापर्यंत मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातले सर्व सदस्य वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वेळी जे विधानं करतायत त्यातलं कुठलंच विधान जनतेला मान्य होण्यासारखं नाही आहे. कारण ते अत्यंत विसंगत विधानं करतायत आणि या विधानांच्या मागे कुठलंही तथ्य नाही अशा प्रकारच्या गोष्टी करतायत. त्यामुळे सरकारची मी याच प्लॅटफॉर्मवर अनेक वेळा सांगितले आहे किंवा सगळ्या चॅनलवर सांगितले आहे की सरकारची क्रेडिबिलिटी हा एक मोठा प्रश्न आहे. आणि नोकरशहा जे त्यांना ब्युरोक्रेसी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची त्यांना जे आकडे पुरवते त्यांच्याही एकूणच अभ्यासाचा प्रश्न निर्माण होतो आहे की नेमका काय चालला आहे अभ्यास या महाराष्ट्र सरकारच्या ब्युरोक्रेसीचा आणि मंत्रिमंडळ गटाचा आणि अर्थात मुख्यमंत्र्यांचा. कारण का ते ट्विटरमध्ये पहाटे ट्विट करून लोकांना सांगतायत. त्यामुळे विठ्ठलाचा आशीर्वाद घेण्याकरता ते पूजा अर्चाला गेले होते. पण शेतकऱ्यांची कर्जमाफी अशी पूजा अर्चा करून होत नसते. तर ती सक्रिय पद्धतीने अभ्यास करून मांडायचं असेल तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आणि नाबार्डने बँकांना सूचना दिल्या आहेत का? मागच्या चर्चेमध्ये आपण बोललो होतो की तुम्हाला SLBC करून निर्णय करायला लागेल. त्यांनी 21 तारखेला SLBC घेतली. त्या SLBCतला एक मुद्दा जो आहे ॲक्शन पॉईंटचा तो मी वाचून दाखवतो. बॉरोर्स ऑफ DCCB म्हणजे जिल्हा सहकारी बँका हू रिपे देअर क्रॉप लोन्स इन फुल अँड प्रोड्यूस नो ड्यूज सर्टिफिकेट टू दॅट इफेक्ट शॅल बी फायनान्स्ड बाय द रिस्पेक्टिव्ह ब्रांचेस ऑफ शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स इन देअर एरिया ऑफ ऑपरेशन. म्हणजे जिल्हा सहकारी बँकांची जी काही थकीत कर्ज आहेत ती त्या त्या एरियातल्या कमर्शियल बँकांनी घ्यावीत. आणि मग म्हणजे काय बघा, हे SLBCच्या रिपोर्टमधलं पहिला ॲक्शन टेकन रिपोर्टचं पहिलं पान आहे आणि हे 21 तारखेचं आहे. आता ह्याच्यानंतर आज आता मुख्यमंत्र्यांनी ते ट्विटवरती केलं. ते आकडे सगळे फसवे आहेत. मुंबईतले शेतकरी कोण? आम्हाला अमिताभ बच्चन एक शेतकरी माहिती आहे. बाकी शेतकरी आता ते खुलासा करतायत की कलेक्टरकडून आकडे घेतले. बँकांचे आकडे घ्यायचे महत्त्वाचे का कलेक्टरकडून आकडे घ्यायचे महत्त्वाचे? आता म्हणून मी एका ठिकाणी आव्हान केलं कालच की मुंबईच्या हायकोर्टामध्ये ॲफिडेविट मुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्र सरकारने करावं. तुम्हाला जे करायचे ते ॲफिडेविटने सांगा. शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या वतीने मी आव्हान देतो की तुम्ही तुमचे जे आकडे असाल त्याच्यावरती स्थिर राहा आणि सरसकट कर्जमाफीचा जो वायदा आम्हाला 11 तारखेला केलेला आहे तो तुम्ही पूर्ण करा. नाहीतर 25-26 जुलैला आम्ही मुंबईतले रास्ता रोको रेल रोको करून संपूर्ण यश मिळेपर्यंत आमचं आंदोलन चालू राहील. आज तुम्ही 2009 पर्यंत गेलेलात. चला, ही चांगली गोष्ट झाली. 2012च्या मागे गेलात. अन्य काही शक्तींनी याच्याबद्दल प्रयत्न केलात. ही चांगली गोष्ट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांचा आवाज सर्वात बाजूने बळकट होतो आहे. आता सरकार 2 पावलं 4 पावलं 10 पावलं मागे जाऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांच्यावरती सहानुभूतीचं दाखवतं. पण प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला सरकार काहीही पॉझिटिव्ह धोरण घेता येत नाहीत. फक्त बोलतायत, जाहिराती लावतायत, क्रेडिट घेत आहेत. हे मात्र शेतकरी खपून घेणार नाही, हेच मला सांगायचं आहे. आणि ट्विटरवरून राज्य करण्यापेक्षा प्रत्यक्षात नोकरशाहीला कामाला लावून ट्विटरवरनं तर डोनाल्ड ट्रम्प पण राज्य करतात. हो, करू दे ना. पण ते सगळं काही ट्विटरवरूनच करतात. डोनाल्ड ट्रम्प आणि मोदी जगभर एक्सपोज होत आहेत. मुख्यमंत्री महाराष्ट्रात एक्सपोज होत आहेत. मग ठीक आहे. सचिन सावंत, कधी कधी आता असं वाटायला लागलं आहे की आकडेवारीच्या जंजाळात ही कर्जमाफी फसेल की काय? इतके आकडे झालेले आहेत. हा आकडेवारीचा खेळ किंवा जंजाळ जाणीवपूर्वक केला जातोय का? नाही, निश्चितपणे. म्हणजे आज जी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलं की हे फडणवीस सरकार नाही, हे फसवणीच सरकार आहे. याचं कारण असं की ते सातत्यानं लोकांची फसवणूक करणं, खोटे आकडेवारी देणं, अतिरंजित आकडेवारी देणं आणि लोकांना या आकडेवारीच्या बुलबुल्यामध्ये गुंतवणं. आणि आपण अशा तऱ्हेने करायचं की राजा फार उदार झालेला आहे आणि हाती भोपळा मात्र दाबावून ठेवायचा, तो दाखवायचा नाही. त्यामुळे हे जे चित्र आहे ते आम्ही उघडकीस पाडण्यासाठी त्या ठिकाणी सातत्याने प्रयत्न केले. म्हणजे ज्या तऱ्हेनं आता मला एक गोष्ट सांगितली पाहिजे या विषयावरती की ह्या आकडेवारीच्या संदर्भामध्ये म्हणजे आता 3 वर्षे वाढवले. ह्याची पार्श्वभूमी आपल्याला माहिती आहे. गेल्या 8-10 दिवस आम्ही आरडाओरड करतोय की ही संपूर्ण कर्जमाफी 34,000 कोटीची नाही, 40 लाख शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होणार नाही, ह्या ठिकाणी 89 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही, ही 5,000 कोटीची आहे, हे 4 लाखाच्या वरती शेतकऱ्यांचा 7-12 कोरा होत नाही, 15 लाखाच्या शेतकऱ्यांवरती यांचा फायदा होणार नाही त्यांचा, हे म्हटलं, हे पुराव्यानिशी म्हटलं. विषय असा झाला की या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांकडनं जी आकडेवारी आली होती त्या आकडेवारीमध्ये आता 3 वर्ष वाढल्यानंतर
म्हणजे ह्याच्यावरती आमचं जे प्रेशर लागलं, म्हणजे म्हणाले काही शक्तीने केला, तर त्याच्यामध्ये प्रेशर लागलं, त्यामुळे आता 3 वर्ष वाढवावी तर लागलेली आहेत. पण आता मुख्यमंत्र्यांनी हे का नाही जाहीर केलं की आता किती आकडे वाढलेत, एक्झॅक्टली आता किती वाढले, म्हणजे 40 लाखाचे शेतकरी आता जवळपास काही 1 कोटी झाले का, 89 लाखाच्या शेतकऱ्यांची व्याप्ती आता वाढून आता 2 कोटी झाली का, म्हणजे हे सगळ्या गोष्टी का नाही सांगितल्या. एक तर नवीन गोष्ट सांगण्याच्या बदली म्हणजे ह्यांनी जर केल्या असल्यामुळं ते वाढली पाहिजेत, आणि जर वाढत नसतील तर याचा अर्थ ते खोटं बोलत होते आधी, हे त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी निश्चितपणे त्या ठिकाणी दिसत आहेत की सातत्यानं सरकार लोकांची फसवणूक करते, खोटं बोलतंय. आजही या ठिकाणी जरी काँग्रेस पक्षानं हा लढा त्या ठिकाणी दिला आणि ह्यानं उघड पाडलं, हे खोटे आकडे आहेत ते दर्शवून दिलं, आणि 3 वर्ष वाढलेली आहेत, अनेक लोकांना त्याचा फायदा होणार आहे, निश्चित होणार आहे त्याचा फायदा, आणि ती व्हाव्या हाच त्या ठिकाणी इच्छा आहे. परंतु त्याच्याबरोबर 2016ची डेडलाईन वाढवत नाही आहेत, ते 2017पर्यंत करत नाही आहेत. आणि मूळ मुद्दा हा आहे की जवळपास 10 लक्ष शेतकऱ्यांचं पुनर्गठन झालेलं आहे, आणि 14-15 ते 15-16 त्यांचा पहिला हप्ता 2017च्या जूनला जाणार होता, आणि मुद्दामून 2016ची तारीख देत आहेत. 2017च्या जूनला आता त्या ठिकाणी हे 10 लाखाच्या मधले अनेक लाखो शेतकरी हे थकबाकीदार होणार आहेत. त्याची ही 1 महिन्याची मुदतवाढ तुम्ही म्हणताय ती त्याच्यासाठी दिली जाते की अंगावर येतील आत्ता, त्याच्या अगोदर कर्जमाफी निर्णय जाहीर करून टाकावा, म्हणजे नंतर हे लोकांना हे ओरडत राहिले. त्या मुद्द्यावर पुन्हा येऊया. पण पाशा पटेल, एकच आता तुम्ही सगळं ऐकलंय, एकच म्हणता. हां बोला. 30 जून 2016चा आग्रह का, तर नैसर्गिक आपत्तीमध्ये कर्जमाफी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करायला तयार होईल असं एक मत सरकारचं आहे. आणि मग 30 जून नंतर या वर्षाच्या जूनपर्यंत ते करायला तयार होणार नाही, कारण का नैसर्गिक आपत्ती नाही आहे, पाऊस पडलेला आहे, पीक पाणी झालेलं आहे, असं एक आर्ग्युमेंट आहे. हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नाबार्डला कोण समजावून सांगणार, असा एक यक्ष प्रश्न या सरकारपुढे पडला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पण डोकं तपासायला लागेल. कारण असं की माणसं या वर्षभरात मेली नाहीत, पीक आलं, आत्महत्या झाल्या ही आपत्ती नाहीये, नैसर्गिक संकट नाहीये, पण माणसं स्वतःला जाळून घेतात आणि लाईव्ह वायरला पकडून तरुण शेतकरी मरतोय, आत्महत्या करतोय, ही आपत्ती नाहीये. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं डोकं कोण टापासणार, एकच मुद्दा आलं पाहिजे. साहेब, पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, रिझर्व्ह बँक किंवा कुठल्याही बँकांना कर्जमाफी राज्य सरकार देते त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. पहिली गोष्टी लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही त्या ठिकाणी पैसे भरा, राज्य शासनाने ते पैशाची हमी घ्या किंवा पैसे भरा, रिझर्व्ह बँक त्या ठिकाणी परवानगी देईल. हे जे काही चित्र उभं केलं जातंय मुद्दामून केलं जातंय. आज तुम्ही 9 वर्षाच्या ठिकाणी जेवढं काही कर्ज 34,000 कोटी वगैरे असे म्हणतायत, आता मला वाटतं 3400 68,000 कोटी सांगतील मुख्यमंत्री, आणि ही देशातली नव्हे, ही ब्रह्मांडातली सगळ्यात मोठी कर्जमाफी असं म्हणून सांगतील. परंतु विषय असा आहे की त्याचे पैसे जे आहेत ते तुम्हाला बँकांना द्यायचे आहेत. रिझर्व्ह बँकेनं आता ते 10,000 रुपयाचं वाटपाच्यासाठी अजूनही परवानगी दिलेली नाही. 1082 म्हणजे 1,36,00,000 खातेधारक शेतकऱ्यांमध्ये फक्त 1082 शेतकऱ्यांना त्या ठिकाणी 10,000 रुपये मिळाले. 4च बँकांनी दिलेत, बाकीच्या बँकांनी दिले नाहीत. त्या आरबीआयकडे यांनी परवानगी मागण्यासाठी फार काही पाठपुरावा केलेलाही नाही. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी बोलाचा भात आणि बोलाची कढी, लोकांना पॅकेज बनवायचं. लोकांना इतर बँकांमध्ये जिल्हा बँका सोडून 10,000च्या त्या पेरणीच्या तात्पुरत्या मदतीसाठी 20,000ची थकमी घ्यायची गरज होती सरकारकडून. सरकारने ती घेतली की नाही, सरकारची आहे की नाही, हाही प्रश्न आहे. मुख्यमंत्री पुड्या बनवतात, नवीन देतात, खाऊन टाका. ठीक आहे, हे काय म्हणाले बघा, मुख्यमंत्री आणि भाजप सरकार पुड्या बनवतोय, नव्या रोज चूर्णाच्या पुड्या लोकांना, शेतकऱ्यांना खायला देत आहे. आता बोलणाऱ्याला कोण आवरत नसते, आणि विरोधी पक्षाचं कामच आहे बोलत राहणे. आता खरं तर त्यांनी 7,000 कोटी रुपये फक्त माफ केलेले होते, आता 34,000 कोटी रुपये माफ होऊ लागलेले आहेत. आता कदाचित मान्य केलंय नाही की 7,000 कोटी आधी माफ होणार होते. नाही तुमच्या काळातले हो, तुमच्या काळातले राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष म्हणून बोलताय. नाही बरोबर आहे. मी राज्य कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष जर बोलत असलो तर मला मी माझ्या विषयात, तुम्ही जसं म्हणलं की माझं पुनर्वसन झालेलं आहे म्हणून, माझं पुनर्वसन वगैरे काही झालेलं नाही. मी ज्या विषयाचा सन्मान केला, असं सन्मान वेगळा, हां सन्मान वेगळा आहे का, तर मी ज्या विषयाचा अभ्यासक आहे, मी ज्या विषयामध्ये घालवलेलं आहे का, तर शेतकऱ्याच्या आणि आत्महत्येचं कारण, शेतकऱ्याच्या गरिबीचं कारण मी जे काही शिकलेलं आहे, अनुभवलेलं आहे, माझी अनुभूती आहे, आणि त्याच्यातून मी मांडून लोकांच्या समोर हे विषय मांडून
केंद्रीय कृषी मूल्य आयोगाच्या सोबत काम करून राज्यातल्या 4 कृषी विद्यापीठाच्या अर्थशास्त्राच्या विभाग प्रमुखासोबत काम करून राज्यातल्या कृषी अर्थशास्त्र काम करून इनकॅप नावाच्या दिल्लीच्या पुसामधल्या इकॉनॉमिक्सच्या संस्थेबरोबर काम करून डॉक्टर स्वामीनाथन बरोबर काम आता हे सगळं सांगा. मग मी काय म्हणालो मी तुम्हाला हे 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 सगळं याच्यासाठी सांगितलं मी की मी एका दिवसामध्ये तयार झालेलं नाही. मी या विषयामध्ये जे माझं वेळ खर्च केलंय, आयुष्य खर्च केलंय, मी माझं डोकं त्याच्यामध्ये तुमचा सन्मान केला सरकारनं. आता पुढे आता बरोबर आता शेतकऱ्यांचा सन्मान तुमच्या हातून व्हावो. 1 रुपया कांद्याला देऊ नका. नाही सरकारचे तुम्ही वेळोवेळी कान टोचो. इकडे का एक मिनिट लक्षात घ्या तुम्ही सावंत साहेब. कसं आहे माहिती आहे का, खरं कोण बोलावं, ज्यानं म्हणजे दगड पहिलं कोण मारावं, ज्यांनी पाप केलेलं नाही. आपली हयात गेलेली आहे पाप करण्यामध्ये आणि आपण आता दगड मारत बसतो, शोभत नाही. कोणाला? काँग्रेसला? नाही. हा बरोबर आहे ना. अरे हे पाप का 2 वर्षामध्ये मरलेत का शेतकरी? फक्त 3 वर्षाचं सरकार आलेलं आहे महाराष्ट्रातलं आणि दिल्लीतलं म्हणून आत्महत्या होऊ लागलेत का? आत्महत्येचं कारण 1 दिवसातलं नाही. आत्महत्येचं कारण हे गेल्या 60-65 वर्षातल्या. आपल्याला ती शोधायची नाहीये. त्यावरती अनेक कार्यक्रम झालेले आहेत. आता काय 34,000 आणि त्यांना इंटरप्ट करू नका. बघा 10 मिनिटं गेली आपण. 1 मिनिट. सावंत साहेबांनी मला सांगितलं ना की 1 रुपया कांद्याला देऊ नका हे जे म्हणले, तर मी त्याच्यासाठी म्हणलो मी की साहेब कितीतरी वर्ष लोकांनी उकंड्यावर कांदे टाकलेले, त्याच्यामुळे आता तुम्ही आम्हाला काय सांगला तुम्हाला म्हणून तर दिलं ना. बरोबर. नाही तुम्ही नाही दिलं, लोकांनी दिलं आम्हाला. हो ना, तुम्हाला म्हणून दिलं लोकांनी. 1 रुपया देत असाल तर काय बरोबर आहे. नाही एक काम करा तुम्ही. आमचं काय म्हणणं आहे, जर समजा तुमच्यासारखंच आम्ही वागलो तर तुमचं जे केलं ते लोक आमचं बी करतील ना. आम्हाला बी काळजी आहे त्याची. ठीक आहे ते सगळ्यांना माहित झालं. बिलकुल त्याची ना काळजी करू. दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट की प्रामाणिकपणे सरकार जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं ज्या भावनेनं काम करू लागलेलं आहे, त्या भावनेला आपण ऑब्जेक्शन घेऊ लागलेले आहेत. तुम्ही त्याची काही काळजी करू नका. ज्या दिवशी फायनल आकडा येईल त्या दिवशी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळतील. आज एक लक्षात घ्या तुम्ही जाधव साहेब, 82% शेतकऱ्यांचं बिलकुल 7-12 कोरा होऊ लागले. 82% शेतकऱ्याचं. त्यांचं पूर्ण होतं. नाही ऐकून तर घ्या. आता मी काय म्हणालो जरा की आता हे फायनल आकडे येईपर्यंत मुख्यमंत्री 90% बोलून झालेले आहेत ना. मी काय म्हणालो तुम्हाला, सुधारित आले. 1 मिनिट ऐकून घ्या. हे फायनल होईपर्यंत इकडं थोडं बहुत होणारच आहे का? तर नाही 100% क्रॉस होईल का? नाही 100% कसं होय. आता तुमच्यासारख्या विद्वान माणसांनी जर समजा अशी मस्करी जर सुरू केली तर अजिबात नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. ज्या दिवशी फायनल आकडा येईल त्या दिवशी सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना याचं समाधान मिळेल. आणि आज पुन्हा मी तुम्हाला सांगलेलो आहे की हे सगळं जर आपण बघितलं तर तुम्हाला चमत्कार वाटेल. 9 जिल्हे असे आहेत महाराष्ट्रातले, 9 जिल्हे ज्याच्यामध्ये अकोला आहे, बुलढाणा आहे, गडचिरोली आहे, गोंदिया आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, बीड आहे, रत्नागिरी आहे. या जिल्ह्यामध्ये 27,000 पासून 50,000 रुपयापर्यंत 90% शेतकरी कर्जमुक्त होणार आहेत. 90%. 5 जिल्हे असे आहेत की 5 जिल्ह्यामध्ये कोणचे म्हणजे अहमदनगर, नाशिक, पुणे, सांगली, सोलापूर या जिल्ह्यामध्ये 75% कमी शेतकऱ्याचा लाभ होणार आहे. हे खरं आहे. परंतु या शेतकऱ्याची जी सरासरी आहे आता जी आम्हाला मिळालेली आहे बँकांकडून ती 96,000 पासून 1,75,000 रुपयापर्यंत. त्याच्याबरोबर 8 लाख शेतकरी असे आहेत ज्या शेतकऱ्यांना 1.5 लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे. असे 8 लाख शेतकरी आहेत. आणि आता आपण नियमित परतफेड करणारे जे लोक म्हणाल 15, 16 आणि 16, 17 या वर्षभरामध्ये ज्याला नियमित परतफेड करणारे शेतकरी आहेत असे 35 लाख आहेत. आणि मग या शेतकऱ्यांसाठी आपण काय केलं तर या शेतकऱ्यांसाठी 1 महिन्याची मुदतवाढ दिली. नाही ते जाऊ द्या, परंतु 15,000 रुपयापर्यंत 15,000 रुपये कर्ज आहे तर त्याला पूर्णचे पूर्ण सरकार देईल. पण त्याच्या वरचं एकतर 25,000 किंवा 25% अशा पद्धतीनं त्याही लोकांना हे मिळणार आहे. आणि आपण आता जे म्हणलो की हे म्हणजे ही आता ही फायनल आकडेवारी आहे. आता
किंवा कदाचित ही चौकट ठरली आता. नाही ठरली फिरली नाही. मी एक मिनिट आहे का, हे जे आत्ता बँकांनी दिलेलं आहे, प्रत्यक्ष ज्या दिवशी काम सुरू होईल, आता आपण सगळ्या जिल्हा मध्यवर्ती बँका किंवा बाकीच्या सगळ्या बँकांनी जे हे आम्ही एवढ्या शेतकऱ्यांना कर्ज दिलं आहे, आम्ही एवढ्या शेतकऱ्यांना कर्ज दिलेलं आहे, त्याची सगळी ज्यावेळेस यादी येईल त्यावेळेस आम्ही एका वेगळ्या स्पेशल यंत्रणेच्या माध्यमातून ते तपासणार आहे. आणि ते तपासल्यानंतर त्याच्यामध्ये मागे पुढे त्याच्यात होऊ शकते ना, बोगस निघतील का. तर मागच्या वेळेस ह्यांनी ज्यावेळेस कर्जमाफी केली 10 महिने कळूच दिले नाही. सोयरे दायरे पाहुणे मित्र ज्याला घुसवायचंय त्यांना घुसवले. अशी घुसखोरी होऊ नये. आणि मग आता काही बँकांची, कोल्हापूर सारख्या बँकांची जी CBI मार्फत चौकशी त्यावेळेस ज्यांना दिले, अहो मायक्रो लेवलवर जर चौकशी केली तर काय निघाल तुम्ही कल्पना सुद्धा करणार नाही. तर तसं काही न होता जास्तीत जास्त पारदर्शकपणे शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल, शेतकऱ्यांना समाधान होईल, अशा पद्धतीचं काम होणार. आणि शेवटी काही लोकांचं थोडं बहुत राग राहणार आहे का, तर आता सगळे काही 100% लोकाला काही कुठलीच व्यवस्था समाधान करू शकत नाही. परंतु जर समजा देशातल्या एकूण 1,37,000 शेतकऱ्यापैकी जर 82% शेतकरी जर समाधान होणार असतील तर ह्याच्यापेक्षा आणखीन समाधानाची दुसरी कुठली ठीक आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं समाधान करण्याचा मुख्यमंत्र्यांचा आणि भाजप सरकारचा प्रयत्न आहे असा दावा पाशा पटेल करतात. नुकतीच नियुक्ती झालेली आहे राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी, त्यामुळे त्यांचा हा दावा ते आता अधिकृतपणे करतायत असं आपण म्हणूया. पण खरंच असं समाधान गरजू शेतकऱ्यांना मिळेल का, यामध्ये आणखी काही अडचणी आहे त्यासुद्धा आपण तपासून बघणार आहोत. पण ब्रेकवर जाता आपला प्रश्न बघा. 2009 पासून कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे का? 54% लोक म्हणतायत होय, मुख्यमंत्र्यांचा जी अट आहे किंवा कट ऑफ लिमिट आहे ती 2012 वरून 2009 करण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे असं म्हणतायत. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेकनंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी थेट जातोय अहमदनगरला डॉक्टर अजित नवले यांच्याकडं. सुकाणू समितीचे ते समन्वयक आहेत. अजित नवले, आता सरकारनं पुन्हा आपली कट ऑफ लिमिट जी आहे ती 2012 वरून 2009 केलेली आहे. कर्जमाफीची व्याप्ती वाढणार आहे असा दावा केलेला आहे. अशा वेळी सुकाणू समितीच्या समन्वयक म्हणून तुमची जी मागणी आहे आणि त्या मागणीनुसार जे आंदोलन तुम्ही करता आहात पुढे, त्याबाबत फेरविचार करण्याची काही तयारी आहे का? आशिषजी, खरं तर सर्वप्रथम मी या निर्णयाचं स्वागत करतो, कारण या निर्णयामुळे सरकार जी सैद्धांतिक भूमिका कर्जमाफीच्या मागे मांडत होती ती एक्सपोज झालेली आहे असं माझं स्पष्टपणाने मत आहे. सरकार असं सांगत होतं की 2012 पासून 2016 पर्यंत दुष्काळ होता. रिझर्व्ह बँकेचे नॉर्म्स असे आहेत की दुष्काळ किंवा आपत्ती असेल तरच कर्जमाफी देता येईल आणि त्यामुळे पुढे जे काही 2017 पर्यंत जे काही कर्जमाफी करायची आहे तर ती या नॉर्ममुळे करता येत नव्हती. आता सरकार स्वतःच 2012 पासून 2009 पर्यंत गेलंय आणि 2009 ते 2012 यावेळी तर काही दुष्काळ नाहीये. म्हणजे दुष्काळ नसतानाही कर्जमाफी होऊ शकते, रिझर्व्ह बँक त्याला मान्यता देऊ शकते, अशा प्रकारचा अर्थ त्याच्यातून निघणार आहे. आणि म्हणून सरकार वैचारिक पातळीवर हे निरुत्तर होणारे त्याचा पराजय झालेला आहे आणि हाच निकष आता सरकारने पुढे लावून 2016 पासून 2017 पर्यंत यायला पाहिजे अशा प्रकारची भावना सर्वप्रथम मी व्यक्त करतो आहे. म्हणजे याचा अर्थ जे नियमित कर्जफेड करणारे आहे किंवा चालू पीक कर्ज ज्यांना फेडायचं आहे त्यांना सुद्धा तुम्हाला कर्जमाफी हवी आहे द्यायला पाहिजे. अशी जी एक दुसरा मुद्दा या संदर्भात आपण समजून घेतला पाहिजे की सैद्धांतिक पातळीवर सरकार अपयशी झालं हे तर झालंच, पण त्याचबरोबर 2009 पर्यंत थांबून चालणार नाहीये. 2009च्या अगोदर ज्यावेळी केंद्राची कर्जमाफी झाली त्याच्या अगोदर अल्पभूधारकांनाच कर्जमाफी झालेली होती आणि त्याच्यामुळे जास्त जमीन असणारे जे कोरडवाहू शेतकरी आहेत तर ते थकीत होते. ते 2001-2002 पासूनचे थकीत आहेत आणि असे सुद्धा शेतकरी आता 2009च्या कट ऑफ डेट मध्ये सुद्धा त्यांच्यावर अन्याय होणार आहे. आणि म्हणून आमची मागणी अशी आहे की सरकारने परत आता जरा एकदा फेरविचार करावा आणि 2009 पासून परत मागे जावं, कारण केंद्राच्या कर्जमाफीतून जे वंचित राहिलेले होते असे
बहुभूधारक म्हणजे जास्त जमीन असणारे कोरडवाहू शेतकरी यांच्यावर याच्यात पुन्हा अन्याय होणार आहे आणि त्यामुळे त्याचा सुद्धा पुनर्विचार सरकारला करावा लागेल. आमच्या मागण्यांच्या बद्दल पुन्हा विचाराच्या बद्दल आपण जे विचारलं ते मी परत एकदा आपल्याला सांगेन की जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत 2016 पासून 2017 पर्यंत ते सुद्धा संकटग्रस्त शेतकरी आहेत. सरकारच्या धोरणामुळे ते बाधित आहेत आणि त्याच्यामुळे जसं 2009 ते 2012 सरकारच्या धोरणामुळे बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना आता हे कर्जमाफी द्यायला तयार झाले, त्याच धर्तीवर 2016 ते 2017 सरकारच्या धोरणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना थकीत आणि बिगर थकीत यांचा सुद्धा सरकारने पुनर्विचार करावा अशा प्रकारचं आवाहन पुन्हा एकदा आम्ही सरकारला करतो आहोत. ठीक आहे. मी जातोय श्रीकांत तराळ यांच्याकडं. श्रीकांत तराळ, तुम्ही कोरडवाहू पट्ट्यात अमरावती विभागासारख्या आत्महत्याग्रस्त म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त विभागामध्ये काम करता. तुम्हाला काय वाटतं, ही जी कर्जमाफी जाहीर झालेली आहे, ज्या पद्धतीचे निकष पुढे आलेले आहेत, त्यामुळं कोरडवाहू पट्ट्यामधला जो गरजू शेतकरी आहे त्याला पूर्णपणे न्याय मिळेल का? जास्तीत जास्त शेतकऱ्यांचं या कर्जमाफीपासून समाधान होईल का? तुम्हाला असं वाटतंय? आत्तापर्यंत असे जे कोणाचं समाधान झालं असं काही दिसत नाही. 1 महिना उलटून गेला, रोज नवीन गोष्टी होत आहेत आणि नुसतं भाषा पटेल सारखे राज्य कृषी मूल्य आयोगावर गेल्यानंतरही कर्जमाफीच्या अवतीभोवती फक्त सर्वांना खिळून ठेवण्याचा जो प्रयत्न आहे तो पोर खेळ आहे का हा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण की आज चर्चा करतोय आपणही नाव निकष सांगू शकत नाही, शेतकऱ्यांना विचारा तर त्यांना माहीत नाहीत आणि काही नेते शेतकऱ्यांचे आहेत जे सुकाणू समितीत होते किंवा चर्चेत होते त्यांना काय वाटाघाटी झाल्या त्या सांगता आल्या नाही. आजपर्यंत ह्या गोष्टी समोर आल्या नाही म्हणून आपण अंधारात साचपळत काहीतरी चर्चा करतोय. याच्यातून आज समाधान आहे का? उद्या मिळेल का? उद्या आणखी एखादी घोषणा होईल का? असं हे दुष्टचक्र शेतकऱ्यांच्या बाबतीत होणं हे मोठं दुर्दैव आहे. आपण भाषा पटेल माझे जुने सहकारी आहेत, ते राज्य कृषी मूल्य आयोगावर गेल्याबद्दल मी जाहीरपणे त्यांचं अभिनंदन करतो आणि तत्वतः मान्य या शब्दामध्ये तत्व हे होतं मान्य केलेलं की नैसर्गिक आपत्ती तो आता कृषी मूल्य आयोगामध्ये तो एक महत्त्वाचा पार्ट आहे, पण शेतीमालाला रास्त भाव बाजारभाव मिळत नाही हे नवलेंनी आता जे म्हटलं तो एक भाग आणि मग उत्पादन खर्च आणि मग स्वामीनाथन आयोगन मग 50% लांबचा पल्ला आहे. आणि भाषा पटेलांनी म्हटलं की त्यांचा स्वामीनाथनबद्दलचा अभ्यास खूप गहरा आहे आणि मी जी ही पुस्तिका प्रकाशित केली होती ती त्यांच्याच हस्ते केली होती 25 डिसेंबर 15ला आणि तेव्हापासून त्यांनी फारसं त्याच्यावर कॉमेंट्स केले नाहीत. पण स्वामीनाथन आयोगाने जसं 72,000 कोटीची कर्जमाफीसाठी 2006-07 मध्ये झाली, त्याच्यात 6-7 कोटी रुपये 1000 कोटी रुपये आपल्याला मिळाले होते महाराष्ट्राला. त्यानंतर तेच नॉर्म स्वामीनाथनने ठरवून दिलेले आहेत. मग रिझर्व्ह बँक आणि 10 वर्षात बँका काय करतात हा एक मुद्दा आला. दुसरा, कर्जमाफी यांनी 1 टाइम सेटलमेंट घोषणा सरकारची आणि कार्यान्वित करणार बँक त्यांच्या नियम आणि कायद्यानुसार. मग रोज पॅरामीटर बदलते आहेत, ते गोंधळलेले आहेत. 10,000चं म्हणजे पहिल्या दिवशी कर्ज माफी मुक्ती असा आवाज करून पेढे वाटणारे, जल्लोष करणारे पुन्हा दुसऱ्यांदाही वाटाघाली झाल्या तरी जल्लोष केला आणि जल्लोष केले, पेढे वाटले, अजून प्रसाद आपल्या शेतकऱ्यांच्या हाती काही पोचला नाही. हा जो पोर खेळ सुरू आहे हा निदान भाषा पटेल सारखे जुने जाणते शेतकऱ्यांचे नेते असताना, चर्चेमध्ये सर्व शेतकऱ्यांचे नेते असताना द्विपक्षीय पोरखेळ का झाला हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये मोठा चर्चेचा विषय आहे. ठीक आहे विश्वास उटगी, त्यांचा एक प्रश्न खूप व्हॅलिड आहे की 1.5 लाखाच्या वर तुम्ही OTS लावणार आहे. बँका फक्त तुमच्याच नाही आहे, राष्ट्रीयकृत बँका आहे, ग्रामीण बँका 2 आहेत
आणि व्यापारी बँका आहेत. ह्या बँका सरकारचं ऐकणार आहेत का OTS लावताना? मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की राज्य सरकार जे काही ठरवतंय शेवटी बँकांची कर्ज खाती आहेत आणि बँका राज्य सरकारचं ऐकून काही करणार नाही आहेत, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डचं ऐकून ह्या गोष्टी होणार आहेत. आणि अजूनपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत, म्हणजे त्यांचा मालक भारत सरकार. तर भारत सरकारचे अरुण जेटलींनी सांगितलं हा तुमचा प्रश्न, तुम्ही बघा. हात झटकलेत त्यांनी. आता फडणवीस सरकार लोंबकळत आहे, त्रिशंकूची अवस्था आहे आणि म्हणून रोज ते विधानं बदलत आहेत. जसं मोदींचे सरकार रोज विधानं 100 दिवसात नोटाबंदीच्या काळात 61 का 81 विधानं झाली आणि सामान्य माणसाचे हाल झाले. तसं इथे फडणवीस सरकार हे सातत्याने शेतकऱ्यांची दिशाभूल करतायत. शेतकऱ्यांचं एका बाजूने लांगुल चालन, एका बाजूने फसवणूक, दोन्ही चालू आहे. स्वतःचे फोटांवरती हार घालून घेत आहेत आणि खोटे आकडे ट्विटरवर टाकतायत. अत्यंत हास्यास्पद व्यवहार चाललेला आहे आणि त्याला एकूणच शेतकरी आणि कामगार एकत्र येऊन पहिल्यांदा सुकाणू समितीचा जो काय आता पहिला टप्पा संपला, दुसऱ्या टप्प्यामध्ये नाशिकला 10 तारखेला एक जंगी मेळावा होईल आणि संपूर्ण राज्यभर जी काही प्रबोधन यात्रा असेल तेव्हा ह्या सरकारची एका महिन्याभरातली नाही, या 3 वर्षामधली जी काय नाकर्तेगिरी आहे आणि जेवढे फसवणुकीचे व्यवहार आहेत शेती व्यवस्थेवरचं आणि शेती व्यवस्थेविषयी जे काही खरं संकट आहे याच्याविषयी त्याच्यावरती फुंकर घालणं सोडा, तर उलट शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या गोष्टी ते करतायत. ठीक आहे, आता हा विषय राजकीय बनतो असं तुम्हाला वाटतं? आणि हे बघा राजकीय पक्षांनी राजकारण करणं हा भाग वेगळा आहे, परंतु सामान्य शेतकरी आज त्याच्या प्रश्नावरती अत्यंत ठाम आहे आणि तो शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या मागे आहे. आणि म्हणून सुकाणू समिती काय म्हणते हे अभ्यासपूर्वक तो ऐकायला आमच्याकडे येतोय आणि आम्ही त्यांना खरं ते सांगू, फडणवीस सरकार फसवणूक करते हे त्याला पटलेलं आहे आणि म्हणून तो आमच्या मागे उभा आहे. पाशा पटेल बोला. आणि आता फडणवीस सरकार फसवणूक करते, शेतकऱ्याची दिशाभूल करते वगैरे वगैरे ज्या पद्धतीनं आरोप चालू आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की शेतकऱ्याचा जो संप झाला त्या संपामध्ये कर्जमाफी बरोबर कृषी मूल्य आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय झाला. एक गोष्ट लक्षात घ्या, जर समजा फडणवीस सरकारला खरंच जर फसवणूक करायची असती तर महाराष्ट्रामध्ये खूप लोक आहेत त्या समितीवर बसवायला. माझ्या बरं, तुमचा निर्णय झाला, राज्य कृषी मूल्य आयोग तुमच्या नियुक्तीनं सेटअप झाला, काय करणार पुढे? हा हो ना, मग ते तर बघा काय करणार सांगा ना. हो, मी तेच सांगलाय तुम्हाला. एक मिनिट ऐकून घ्या. सोयाबीनला 6,000चा भाव देणार का? नाही जरा एक मिनिट ऐकून घ्या सावंत साहेब. उत्पादन खर्चावर आधारित भाव द्या, याच्यासाठी तुम्ही दिंडी काढली होती राज्यभर. जरा ऐकून घ्या. मी या लोकांच्या जाचामुळे 1000 किलोमीटर चाललो होतो. त्याचं फळ आज मिळालं. फळ मिळालं तुम्हाला. लोकांना सोयाबीनचा भाव नाही मिळाला, फळ आज मिळालं. एक मिनिट ऐकून घ्या. सावंत साहेब प्लीज एक काम करा की शपथपूर्वक सांगतो मी, शपथपूर्वक पाशा पटेल, मी शेतकरी म्हणून, शेतकरी कार्यकर्ता म्हणून शपथपूर्वक सांगतो, तुमच्या काळामध्ये एक गोष्ट घेऊन जर गेली ना, आंदोलन करून काट्या खाऊन जेलमध्ये जाऊन जखमी होऊन केसेस लावल्याशिवाय तुम्ही बोलतच नव्हतो. मला कौतुक एका गोष्टीचं आहे जाधव साहेब, लक्षात घ्या. तुमचं सरकार आल्यावर नियुक्ती झाली. अरे हो ना बाबा, मी काय म्हणतो तर ऐकून तर घ्या जरा, की ज्या व्यवस्थेमध्ये शेतकरी काही जरी मागितला तर आंदोलन करणं, काठी खाणं, जेलमध्ये जाणं, दवाखान्यात जाणं, ह्याच्याशिवाय दुसरं याच्यासाठी 2 वर्ष अधिवेशनं पाण्यात गेली ना. विधिमंडळाची अधिवेशनं गेली तर पाण्यात 60 वर्ष गेली की हो. 60 वर्षाचं कुठं लावलं? ही मागणी कर्जमाफीची 2.5 वर्षापासून विरोधी पक्ष करतोय. काय म्हणून ऐकून घ्या की एक मिनिट लक्षात घ्या. तर तुम्ही करणार काय हे जर तुम्ही जर म्हणणार असाल तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की जर समजा मी एखादा विषय मला कळलेलं हे तुम्हालाही माहिती आहे, ते विषय कळलेल्या माणसाला तिथं बसवलंय, याचा अर्थ तो विषय सोडवायचा आहे मुख्यमंत्र्याला. असं वाटत नाही का तुम्हाला? रात्री खाल्लं तूप आणि सकाळी बघा रुपार 1 तारखेला तर मला बसवलं, तुम्ही लगेच मला काय करणार तुम्ही? बरं ठीक आहे, विषयांतर होते. वसंतराव शिंदे यांच्याकडे. वसंतराव शिंदे, असा जशी ही आकडेवारी पुढे आलेली आहे कोणती की 10,000 रुपयांची आगाऊ मदत शेतकऱ्यांना द्यायची, जेम तेम 1100 शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळाला. 4च बँका ती मदत देऊ शकले आणि
राज्य सरकारनं, आणि मला आठवत आहे उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील असं म्हणाले होते की जिल्हा बँकांची सुद्धा आम्हाला त्यासाठी 10,000 रुपयांची पर शेतकरी थक हमी घ्यावी लागेल आणि इतर बँकांसाठी आम्हाला 20,000 रुपये थक हमी घेतल्यावरती तेव्हा कुठं इतर बँकांकडनं ही 10,000ची मदत शेतकऱ्यांना होणार आहे. याचा अर्थ असा आहे की 4च जिल्हा बँकांनी ही मदत केली असेल शेतकऱ्यांना, तर याही निर्णयात 10,000 रुपयांच्या मदतीच्या इतर बँकांनी राज्य सरकारचं ऐकलं नाही आणि म्हणून ही गोष्ट झाली. कसं ऐकतील? यामध्ये अशी जी सरकार कर्जाची थकहमी घेते, बरं थकहमी जर एखाद्या थकीत झाल्यानंतर एखाद्या बँकेने जर इन्व्होक केली तर अद्याप आपण थकहमीचे कधी सरकारनं पैसे दिल्याचं ऐकण्यात आहे का? बरोबर. तर अशी परिस्थिती आहे की थकहमीचे पैसे सरकार फारस देण्यास उत्सुक नसतं. यामध्ये जेव्हा 10,000 रुपयाचं कारण हे पैसे आपण थकबाकीदाराला ॲडव्हान्स देतोय. कायदा, रिझर्व्ह बँक आणि सर्व ठिकाणी एकच आहे त्याच्यामध्ये थकबाकीदाराला पुन्हा कर्ज देऊ नये, द्यायची तर शासनाच्या थकहमीवरती. अद्यापर्यंत शासनानं जेव्हा जेव्हा काही थकहमी या सहकारी जिल्हा बँकांना दिल्या, किती जे अशी परिस्थिती आहे, अशी माहिती आहे की या थकहमीच्या अनुषंगानं जे करार करायचे असतात ते करार सुद्धा राज्य शासनाने केलेले नाही. या जिल्हा बँकेला वेटीला धरून जेव्हा 500 आणि 1,000 रुपयाच्या नोटा रद्द झाल्या, या बँकेला बँकिंग लायसन्स रिझर्व्ह बँकेने दिलेलं आहे. त्यांचे पैसे त्या 4 दिवसात त्यांनी घ्यायला सांगितले आणि ते पुढे 6 महिने 8 महिने हे पैसे रिझर्व्ह बँकेने जमा करून घेतले नाहीत. मात्र या बँकांना ज्या सेव्हिंग खात्यावर ज्या खात्यावर पैसे जमा करून घ्यावे लागले त्याचे व्याज द्यावं लागलं. प्रत्येक जिल्हा बँकेला 60 ते 70 कोटी रुपये या संदर्भामध्ये लॉस झाला, बँका अडचणीत आल्या. कशा ह्या जिल्हा बँका शासनावरती विश्वास ठेवतील? कुठलंही डॉक्युमेंट एक्झिक्यूट न करता घोषणा करायची आणि आम्ही देऊ म्हणायचं आणि पुन्हा द्यायचं नाही, ही विश्वासार्हता शासनाकडे राहिलेली नाही. दुसरा मुद्दा असा आहे की हा जो GR आहे त्या GR मध्ये मी यापूर्वी तुम्हाला लक्षात आणून दिलेलं आहे की एक अट अशी आहे वित्त विभागानं की या कर्जमाफीच्या अनुषंगानं काही निर्देश, काही अटी शर्ती जाहीर केल्यानंतरच या कर्जमाफीच्या अनुषंगानं कार्यवाही होणार आहे. जर आपण आतापासून जे आकडेवारी जे माननीय मुख्यमंत्री जाहीर करतायत, आपणही जाहीर करतोय, या सर्व आकडेवारीला काहीही अर्थ नाही आहे. जोपर्यंत वित्त विभागाचा सर्क्युलर येऊन त्याच्या अटी शर्ती येत नाहीत आणि त्याप्रमाणे या कर्जदारांची छाननी होत नाही, तोपर्यंत हे कर्जदार किती आणि त्यासाठी येणारी रक्कम किती हे निश्चित होत नाही. म्हणूनच माननीय मुख्यमंत्र्यांनी जे 12 सालापासून 9 सालापर्यंत गेले त्यांना याची जाणीव झालेली आहे. या अटी शर्तीचं जेव्हा आपण अंमलबजावणी करू तेव्हा हे आकडे आपले कमी होणार आहेत आणि 34,000 कोटीच्या आतच आपला व्यवहार आपला आटोपणार आहे. ही भावना सरकारने कॅल्क्युलेट केलेली आहे. दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या सगळ्यात येतो की अशा पद्धतीनं की कर्जमाफीचे जे धोरण असतं की यामध्ये सातत्यानं एक गोष्टीचा आपला सातत्यानं गैरसमज होतो की हे कर्जमाफीचा जो GR आहे यामध्ये पीक कर्जाचाच उल्लेख आहे. अजूनही सरकार ह्या पीक कर्जा व्यतिरिक्त इतर कर्ज माफी करणार याचा उल्लेख कुठेही करत नाहीये. मूळ जो GR मध्ये जो उल्लेख आहे पीक कर्ज किंवा जे पीक कर्ज पुनर्गठित झाले त्याचाच उल्लेख आहे. मग हे पीक कर्ज जर पुनर्गठित झालेलं आहे तर या व्यतिरिक्त जी शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेली आहेत त्या कर्जाचा उल्लेख अंतर्भाव यामध्ये आहे की नाही याचा स्पष्टता अजून शासनाने केलेली नाही. त्यामुळे 7/12 कोरा होणार ही जी घोषणा आहे ही पूर्णपणे खोटी आहे. म्हणजे पीक कर्जाबरोबर विहीर असेल, एखादं अवजार घेण्यासाठी हे जे मध्यम मुदतीचं कर्ज घेतलेलं आहे त्याचा समावेश या कर्जमाफीत नाहीये. नाही, त्याचा पीक कर्ज आणि पीक कर्जाचं पुनर्गठन एवढ्याच कर्जाचा याच्यामध्ये अंतर्भाव आहे. मुद्दा असा आहे. ठीक आहे. आता प्रश्न आणखीन व्यापक बनलेला आहे. एकीकडे मुख्यमंत्री कर्जमाफीची व्याप्ती वाढवण्याचा दावा करतात आणि दुसरीकडे क्लिष्टता वाढते आहे. अशी एकच मुद्दा सांगतो. ठीक आहे. कर्जमाफीचा जो मूळ उद्देश आहे, वारंवार जी चर्चा झाली, रिझर्व्ह बँक असेल किंवा नाबार्ड असेल की पीक जेव्हा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचं उत्पन्न होत नाही, पीक खराब होतं, तेव्हा शेतकऱ्याचं नुकसान होतं. ह्या नुकसान भरपाई पोटी ही कर्जमाफी दिली जाते. ही काही कोणावर मेहरबानी केली जात नाहीये. जसं एखादी जर शासनानं
हे पीक कर्जमाफी म्हणजे पीक काय आहे, ह्याच्यात बियाणाचा अंतर्भाव असतो, ह्याच्यात खताचा अंतर्भाव असतो, ह्याच्यामध्ये मजुराचा अंतर्भाव असतो. हे जर सरकार त्या शेतकऱ्याला ऑलरेडी नुकसानच झालेलं आहे, त्या नुकसान जर 100 रुपये झालं असेल त्यापैकी कुठेतरी हे पीक कर्ज आम्ही देतात किती, दर किती आहे, फार कमी आहे. नुकसान जर 100 रुपये झालं असेल तर सरकार या ठिकाणी 20 रुपये देणार आहे. आणि जणू काही मेहरबानी केल्यासारखी हे एकदा ही बाजू सांगतात, एकदा ती बाजू सांगायची आणि पुन्हा हा जो GR अर्थ खात्याच्या सर्क्युलर शिवाय किंवा परिपत्रकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तेव्हा अशी जी शासनानं जोपर्यंत हा लवकरात लवकर हा संदर्भातलं परिपत्रक ठीक आहे सरकारच्या वित्त विभागानं शिक्कामोर्तब करून अंतिम GR काढला तेव्हाच सर्व बाबी स्पष्ट होतील. नाहीतर सगळं काही तात्पुरतं आहे, वेळोवेळी अनेक वेळा ते बदलवलं जाईल आणि त्याचा प्रत्यंतर मुख्यमंत्र्यांच्या रोजच्या घोषणांमधून आणि गोंधळामुळं येतं आहे. आपण ही चर्चा पुन्हा अशीच करणार आहोत, पण ब्रेकनंतर ब्रेकवर जाता जाता आपला प्रश्न बघा. 2009 पासून कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे का? 56% लोक म्हणतात होय, मुख्यमंत्र्यांचा कट ऑफ लिमिट वाढवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. 2012 वरून 2009 जी लिमिट वाढवलेली आहे कर्जमाफीची ती स्वागतार्ह आहे. पुन्हा भेटूया ब्रेकनंतर. ब्रेक नंतर पुन्हा तुमचं स्वागत. मी सर्व पाहुण्यांना एक विनंती करणार आहे, माझ्याकडे वेळ अगदी कमी आहे. मी प्रत्येकाला 30-30 सेकंद बोलायला देणार आहे आणि त्यांनी आपापली मतं आता या कर्जमाफीवरती मांडावी की हा निर्णय कसा अंमलात यावा. विश्वास उटगी. मी वारंवार सांगितले, पुन्हा सांगतो की रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नाबार्डकडून सँक्शन घेऊन मग सरकारने आपले आकडे दुरुस्त करून घ्यावे, त्यांना आकडे दुरुस्त करून घ्यावे लागतील. सरसकट कर्जमाफी 1,37,00,000 लोकांची जी काही आहे SLBCच्या आकड्याप्रमाणे, तर त्यातले पीक कर्जाशिवाय अन्य जी कर्ज आहेत त्याचासुद्धा अंतर्भाव करून केवळ पीक कर्जावरती शेतकरी समाधान होऊ शकणार नाही. कारण शेतकऱ्यांचा जो कर्जाचा सापळा आहे त्या सापळ्यातून त्याला बाहेर काढणं आवश्यक आहे आणि त्यातून मग नंतर त्याला नवीन पीक कर्ज घ्यायला सक्षम करण्याकरता त्याचा 7/12 उतारा करावा का नाही. आणि त्याच्या पुढचा मुद्दा आहे स्वामीनाथन कमिटीच्या शिफारशी, म्हणजे 100% अधिक 50% असं मूल्य लाभ. आता एवढे सगळं एवढा सगळा मुद्दा असताना आज सरकार काय करते आणि नाबार्ड काय करतं तर संपूर्ण जिल्हा सहकारी बँकांचा गळा घोटत आहे. तुम्हाला एकच उदाहरण देतो. केंद्र सरकारने 10 ते 14 नोव्हेंबर एवढ्याच काळातली कॅश घ्यायला परवानगी दिली आणि मग त्याच्यानंतरची कॅश आणि त्याच्या आधीची कॅश ऑन हँड, आता एक तर 4,000 कोटीचं त्यांनी व्याज भरायचं आणि ती कॅश तपासून घेणार आणि ती जुनी कॅश का ठेवली म्हणून काही जिल्हाधिकारी जेलमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण का नवीन कायदा आहे, जुन्या नोटा बाळगल्याबद्दल तुम्हाला 3 वर्षाची जेल आहे. हे मोठं संकट जिल्हा सहकारी बँकांमधल्या अधिकाऱ्यांच्या समोर आहे. हे तुम्हाला मी आत्ता सांगतो, तुम्ही नोटिफिकेशन महाराष्ट्र देशाच्या सरकारचं वाचा आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं पत्रक वाचा. ठीक आहे श्रीकांत करा. कर्जमाफी कशी अंमलात यावी जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा होईल? बरं, अशी जी गोष्ट गेले महिनाभर झालं सर्व राजकीय पक्ष विरोधी असो, सत्तारूढ असो आणि शेतकरी नेते असो, जे गोष्ट विसरले आहे, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न सोडण्याचा एक फॉर्म्युलेशन तयार होतं 35 वर्षापूर्वी. मी तारीख सांगतो तुम्हाला, 20 डिसेंबर 80ला बॅरिस्टर अंतुले मुख्यमंत्री असताना त्यांनी शरद जोशींची केलेली वाटाघाटी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हे आदर्श फॉर्म्युला आहे. 3 पीक कर्ज जे आहे, जे नगदी पिकं ज्याला म्हणतात तसे 3 ऊस, कापूस आणि कांदा यांना भरघोस हमीभाव दिला आणि 25 कोटी रुपयाची अल्पभूधारकांची सरसकट माफी केली. त्याच्यामुळे 80 ते 85 पर्यंत नाशिक जिल्हा, अहमदनगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी काय चमत्कार करून दाखवला हा इतिहास गेला महिना झाला. ना विरोधी पक्ष, ना राष्ट्रवादी, ना BJP आणि ना शेतकरी संघटनेचे नेते कोणीही आपल्याच महाराष्ट्राचा इतिहासही सांगायला तयार नाही. इतकं चांगलं फॉर्म्युलेशन, शेतीमालाला भाव दिल्याशिवाय कर्ज फिटत नाही. हे तात्पुरती बँडेज आहेत.
तात्पुरती औषध आहे, वरवरची मलमपट्टी असं श्रीकांत तराळ मलमपट्टी आहे. सचिन सावंत आणि तुम्ही पाशा सांगा. पटेल सारख्यांनी गोष्ट लक्षात घेतली हजर पाहिजे. असतानाही आपण थोडंसं- मलमपट्टीवर इतके तास चर्चा ठीक करावी, आहे हो, रोज वरवरची पट्ट्या मलमपट्टी बदलाव्या. आहे. ठीक आहे श्रीकांत तराळ. हा सचिन पहिली सावंत. गोष्ट, हा निर्णयाच्या संदर्भामध्ये थोडीशी आपण घाई करत आहोत असं मला असं वाटतं. याचं कारण असं की वेळोवेळी माननीय मुख्यमंत्री जे म्हणाले त्याच्यानंतर ते बदललेलं पाहिलेलं आहे आपण. आता फक्त त्या ठिकाणी तोंडी शब्द आलेले आहेत आणि कुठल्या तरी त्या ठिकाणी त्यांची ती प्रेस नोट अशा तऱ्हेची आलेली आहे. GR अजून निघालेला नाही, त्यामुळे ती 2009ची कुठली तारीख आहे तेही आपल्याला माहित नाही. त्याच्यामध्ये नवीन GR आल्यावर पुन्हा चर्चा होणार आहे, पुन्हा गोळ होणार आहे. विषय असा आहे की या संदर्भामध्ये आम्ही सातत्यानं म्हणतोय की 2012 मध्ये ते 2016 या कालावधीमधला हा जर ह्याच्यामध्ये एवढे जी आकडेवारी नाही आहे, मुख्यमंत्र्यांनी आता नवीन जे काही ही जी काही बदल केलाय त्याच्यामध्ये आकडेवारी जाहीर करावी, किती लोक वाढली त्याच्यामध्ये, हा मूळ मुद्दा आहे. परंतु आमची जी मागणी आहे सरसकट कर्जमाफीची, जशा तऱ्हेनं मगाशी मला वाटतं शिंदे साहेबांनी सांगितलं की ही 2008 पासूनच्या अगोदरपासूनची कर्ज आहेत जी प्रलंबित आहेत, थकीत आहेत, त्यांना त्या ठिकाणी त्या सोडून देण्यात आलेलं आहे. 2016च्या नंतरची अनेक लाखो शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलेलं आहे, त्यांची कर्जमाफी होणार, त्यांचा सातबारा कोरा होणार नाही. त्या आता फक्त 2009 ते 2012 या लोकांची लढाई आम्ही जिंकू शकलेलो आहोत, परंतु त्याच्याही पूर्वी पुढची लढाई आम्हाला लढायची आहे. आणि पीक कर्जच देत आहेत, तुम्ही एक लक्षात घ्या, त्या ठिकाणी शेतीपूरक दिलेलं नाही. मग जर पीक कर्जच देत आहेत तर मग मुंबईमध्ये पीक कर्जाव्यतिरिक्त असे शेतकरी कोणते आले? जर ती मुंबईची आकडेवारी म्हणताय तुम्ही आणि त्याच्यामध्ये जर वेगवेगळे सांगताय तर मागणीच शासनाने जी केलेली आहे आणि शेतकरी जे दिले आहेत ते पीक कर्जाचे आहेत, तर मग बाकीचे कर्जाचे आले कुठे? मग मुंबईचा आलाच कुठला? ठीक आहे वसंतराव शिंदे, हा एक प्रश्न आहे की मुंबईमध्ये शेतकरी कसे निघाले की ज्यांनी पीक कर्ज घेतलं आणि ज्यांना कर्जमाफी 2008 आणि 9च्या कर्जमाफीमध्ये सुद्धा मिळाली, हे कसं काय? मुंबईमध्ये, कारण मुंबई परिसरामध्ये प्रामुख्यानं मुंबई उपनगरामध्ये किंवा काही शहरामध्ये सुद्धा मागच्या कर्जमाफीच्या वेळेला मत्स्य व्यवसायाची शेती ह्या कर्जपुरवठ्यामध्ये घाई धरण्यात आली होती. तर ही आता माहिती पूर्ण समोर आल्याशिवाय ते आपल्याला स्पष्टता समजणार नाहीये किंवा नाही आता नसेल तर मग नाहीच आहे ते. ठीक आहे. दुसरा भाग असा आहे की यामध्ये एक दुसरा असू शकतो, मायक्रो फायनान्स. मागच्या वेळेला एक ह्याच्यामध्ये काही आहे, ह्या खाजगी बँका आहेत, हा काही प्रमाणात त्याला शेती कर्ज पुरवठा करा असं बंधन आहे. मला वाटतं 18% एवढगी साहेब सांगतील की यामध्ये काही बँकांनी या म्हणजे महिला बचत गट असतील किंवा अशा काही शेतीला म्हणजे मायक्रो फायनान्सच्या नावाखाली कर्ज पुरवठा केला. आणि मायक्रो फायनान्स म्हणजे काही शेती व्यवसायाचे काही उद्योग त्यामध्ये आलेले आहेत. तर मुंबईतल्या काही बँकांनी अशा पद्धतीने काही घोळ केला असेल तर त्यांची नावं याच्यामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. आता या अनुषंगाने मला एक शेवटचं सांगायचं आहे, खरोखरच शासनाला या संदर्भामध्ये जर कर्जमाफी द्यायची त्यांनी घोषणा केली, मी त्यांना द्यावी लागेल की यामध्ये त्यांनी निधी कसा उपलब्ध देणार आहे, जे कर्जमाफी ज्या कर्जदाराच्या खात्यावरती कशा पद्धतीनं त्या बँकाकडे तुम्ही वर्ग करणार आणि केव्हा वर्ग करणार आहात हे योजनेमध्ये तुम्ही अंतर्भूत करायला पाहिजे. ठीक आहे. शेवटी मी पाशा पटेल तुमच्याकडे येतोय. जसा आता वसंतराव शिंदेंनी प्रश्न उपस्थित केला, ठीक आहे, घोषणा करताय 34,000 कोटींची तुम्ही कर्जमाफी देऊ करताय, हा निधी कसा आणणार आहात? आणि तो शेतकऱ्यांना वेळेवर द्या, नाही तर तो देताना सुद्धा त्याचे हाल. नाही आतापर्यंत आपण सगळेजण म्हणतो की सरकार खोटं बोललेलं आहे, सरकार खोटं बोललेलं, परंतु आपण बोलणारे किती खोटं बोललो हे एकदा बघितलं पाहिजे. पीक कर्ज ह्या कर्जमाफीमध्ये नाहीच असं जे छाती ठोकपणे सगळे जे बोलू लागलेले आहेत. माझ्याकडे आकडेवारी आहे 30/6/2016 अखेरपर्यंत कर्जाच्या थकबाकीचा तपशील. काय तपशील आहे? शेतकऱ्याची संख्या पीक कर्जामध्ये, फक्त पीक कर्जामध्ये शेतकरी संख्या आहे 30,83,000 आणि ह्याचं रक्कम किती आहे? 22,844. हीच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आकडेवारी सांगितली होती. हा, आणि दुसरं कसं आहे, आता मुदत कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज आहे 13.21 लाख शेतकरी आणि 13,08,875 हिची रक्कम आहे. एकूण मिळून हे 36,719 कोटी होत आहेत. म्हणजे आता आपण काय म्हणतो की पीक कर्जा व्यतिरिक्त दुसरं काही नाहीच आहे याच्यामध्ये. अगदी आकडा आहे ना, सरकारी आकडा आहे ना, सरकारी आकडा पुनर्गठित कर्ज आहे. पुनर्गठित पीक कर्ज जे केले तेच आहे, त्यांनी जाहीर करावं. मग इतर कारणासाठी दिलेलं कर्ज त्यात अंतर्भूत आहे म्हणून
याच्यावरती आम्ही 2दा डिबेट केले याच मुद्द्यावरती. सरकार फक्त पीक कर्जाला देत आहे. मध्यम मुदतीच्या नावाखाली जे इतर गोष्टींसाठी कर्ज असतं ना, ट्रॅक्टर, विहीर किंवा अवजार किंवा आणखीन काही, त्याला नाही, ते कर्ज नाही. त्याला सुद्धा देणार आहे मध्यम मुदतीचं कर्ज. इथं जी माहिती आहे तो नाही, ती माहिती आपण सांगणं चुकीचं आहे. तुमचे आकडे सरळ बदलतायत. ठीक आहे. गोंधळात गोंधळ नकोय. जसं शिंदे साहेब म्हणाले की वित्त विभागानं कर्जमाफीचा अंतिम GR काढावा, तो सुस्पष्ट असावा की जेणेकरून वित्त विभाग सांगेल की आमचं खातं कर्जमाफीला इतके पैसे देणार आहे, या शेतकऱ्याला इतके, असा एक परिपूर्ण GR निघाल्यानंतरच खऱ्या अर्थानं ही कर्जमाफीची जी काही घोषणा आहे ती फळेल. नाही तर रोज मुख्यमंत्री काहीतरी बोलतील, रोज मुख्यमंत्री कार्यालय प्रेस नोट पत्रकारांच्या कार्यालयांमध्ये पाठवेल आणि त्यातून पुन्हा नवीन गोंधळ होईल. पुन्हा मुख्यमंत्री ट्विट करतात, त्या ट्विटवरनं दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गोंधळ उडतो. असं होता कामा नये. नोटबंदीनंतरचा अनुभव खूप वाईट आहे. त्यामध्ये इतके निर्णय, इतके परिपत्रकन, इतके आदेश झालेले आहे आणि कोणी घेतले हे कळत नाही. म्हणजे रिझर्व्ह बँकेचे अधिकार हे सचिवांनी वापरले अर्थ खात्याच्या. इथं असं होता कामा नये. ज्याचे अधिकार आहे हे त्यानंच वापरावेत, त्यांनीच जाहीर करावं आणि शेतकऱ्यांचं भलं करावं, एवढीच माफक अपेक्षा आहे. आज इथंच थांबूया. जाता जाता आपला प्रश्न बघा. 2009 पासून कर्जमाफी देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे का? 59% लोक म्हणतायत होय, मुख्यमंत्र्यांचा हा जो कट ऑफ लिमिट वाढवण्याचा निर्णय आहे त्यामुळे कर्जमाफीची व्याप्ती वाढते आहे आणि हा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. आज इथंच थांबूया. पाहत राहा महाराष्ट्रभर. आजचा सवालचे प्रायोजक आहेत कोहिनूर ग्रुप आणि फिनोलेक्स पाईप्स आणि सहप्रायोजक आहेत सर्वसामान्यांची जिव्हाळ्याची बँक राजगुरुनगर सहकारी बँक आणि महाराष्ट्राचा पॉवरफुल बॅटरी ब्रँड ऑटोबॅट, आता 5 वर्षांच्या वॉरंटीसह.